नमस्कार। आज आम्ही पर्यटनाचा तिसरा दिवस आहे आणि या पर्यटनाच्या तिसऱ्या दिवशी आज आम्ही पोहोचलेलो आहोत या कोचीनच्या बंदरावर। मस्त कोचीनचं बंदर आहे। समुद्र विशाल असं समुद्र आपल्याला दिसून येतोय, ओसरणाऱ्या लाटा आहेत आणि अथांग पसरलेला हा समुद्र पाहून आपल्या देशाकडे जी जलसंपत्ती आहे, म्हणजे बंदर ज्या देशाकडे चांगली बंदर असतात की तो सुद्धा देश समृद्ध असतो। आज आपल्या देशामध्ये अनेक बंदरं आहेत, त्यापैकी ही कोची एक बंदर आहे। कोचीन बंदरा या ठिकाणी इंग्रज असू द्या, फ्रेंच असू द्या, पोर्तुगीज असू द्या, यांचं बारीक लक्ष होतं आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून ते या शहरामध्ये पोचले होते। वास्को द गामाला सुद्धा या ठिकाणी यावंसं वाटलं, कारण हे आंतरराष्ट्रीय एक महत्त्व असलेलं हे ठिकाण आहे। कारण आता जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यांचा एक त्रिवेणी संगम दक्षिणेकडे होते आणि कोचीन हे तिथूनच जवळ असलेले बंदर आहे। हे खोल बंदर असल्यामुळे या ठिकाणी अनेक जहाजं आहेत। त्या कोची बंदरातून आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं विदेशी व्यापारी जे आहेत ते कोचीनला पसंत करतात। या ठिकाणी कोचीन याचं दुसरं नाव एर्नाकुलमसुद्धा आहे। एक मोठं जंक्शन आहे, खूप सुंदर सिटी आहे केरळमधली ही आणि या ठिकाणी चांगला विकास झालेला आहे, रस्ते चांगलेले आहेत, लोकांचं राहणीमान उंचवलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ही बंदरांची आपण माहितीसुद्धा जाणून घेतली पाहिजे, त्याचा विकाससुद्धा झाला पाहिजे। आणि तुम्ही पर्यटन करत असताना आज आम्हाला अगदी सोलापूरहून येत असताना आम्ही दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत पोहोचलो। हा आपला एक समुद्रकिनारा आहे। आपल्या महाराष्ट्रालाच 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा आपल्याला आणि महाराष्ट्राच्या खाली असलेले सगळे केरळ, तामिळनाडू इकडं जर बघितलं तर अगदी समृद्ध असा किनारा आहे। आणि आज आम्ही पर्यटन करत असताना एक कोचीनचं बंदर पाहिलं, जहाजं पाहिली, मुलांना जहाजं दाखवली, तिथलं महत्त्व जाणून घेतलं आणि हा समुद्र बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप आनंद वाटणार आहे। तर आज आम्हाला कोचीनचे इतिहास जाणून घेण्याची संधी मिळाली, कोचीनचं महत्त्व कळालं आणि एक एन्जॉयमेंट झाला। तुम्हीसुद्धा कोचीनला या, अनुभव घ्या आणि आपल्या ज्ञानात भर पडा। धन्यवाद।